नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, हा व्हिडिओ तुम्ही पुढारी न्यूजवर पाहिला असेल। संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण या सगळ्या प्रकरणात केली आहे। निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं गेलं असं त्यांचं म्हणणं होतं। एक तर नेहमीच कायदा हातात घेतात, कायदा मोडतात, गोर गरिबांना मारतायत, गोर गरिबांच्या प्रश्नावर आवाज उठवत नाहीयेत आणि जो आवाज त्यांनी 3 वर्षापूर्वी जे शेकी मिरवून सांगतात, हो आम्ही उठाव केला, तो त्यांच्या हृदयाला आता टाचतोय आणि निकृष्ट जेवण दिलं म्हणून मारहाण। याचं उदाहरण म्हणजे माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर, प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर करून या संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली। याचा अर्थ या सगळ्या घटनांमधून दिसतोय, एक तर जेवण निकृष्ट असं म्हणून बेदम मारहाण। तुम्ही अतिरेकी झालात का आम्हाला विचारता, तुम्ही अतिरेकी झालात। लोकांना बेदम मारहाण करणं, लोकांच्या कुठल्याही प्रश्नाला आवाज उठवायचा नाही आणि कर्मचारी आहे केवढा उन्नतपणा हा त्याचा दिसतोय आता टीव्ही मध्ये। हा एखाद्या गुंडाप्रमाणे माझं हे आमदार आहेत का कोण आहेत, त्यांच्यावर आता कोणाचा दाब नाही राहिलाय आणि एवढे लोक असूनही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि आमदारांबरोबर जे लोक आहेत ते त्यांना सपोर्ट करतायत। म्हणजे ही काय गुंडशाही आहे का? लोकांना विचारता, ही अतिरेकीशाही झाली। हा आम्हाला दिलेल्या कायद्याने जो मान सन्मान मिळाला त्याचा अपमान आहे। मी अशा गोष्टीचा निषेध करते। जी जी किशोरीताई, जसं तुम्ही म्हणताय आता त्या पद्धतीनं जरी आपण प्रत्यक्ष धरून चालूया की जेवण तिथलं खराब असेल तरी मारहाण हा प्रकार तिथं होणं अपेक्षित नाही, याबाबतचा निषेध सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी आता व्यक्त केलेला आहे पुढारी न्यूजशी बोलताना। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बोललात यासाठी।